नंदुरबारमध्ये बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रावरून राजकीय वातावरण तापलंय। भाजप नेत्यांना हा प्रकार माहीत असून प्रशासनाला का कळवलं नाही, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल। हिना गावित यांची चौकशी करण्याची मागणी। पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या होणार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक आहेत। तर लवकरच स्थायी समितीसह इतर समित्यांचं वाटप देखील केलं जाईल। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी 10 फेब्रुवारीला सोडत 4186 सदनिकांसाठी 2,15,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन 55 बसेस लवकरच दाखल होतील। नवीन बसेसला राजमाता जिजाऊंचं नाव देणार असल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या मालसाने गावामध्ये नमोकार तीर्थावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची एकत्रित उपस्थिती। या जन्म कल्याणक महोत्सवामध्ये जैन मुनींनी देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांना आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केलंय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या तळेगावमध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे महिलांचा ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा। गेल्या 15 ते 25 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। पाईपलाईन दुरुस्ती करून 2 दिवसांमध्ये पाणी सुरू करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचं आश्वासन। आणि यानंतर आमचं न्यूजरूम बुलेटिन दीपक सोबत। दीपक, आजच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी असतील? धन्यवाद यामिनी। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सध्या संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नुकतंच एक व्याख्यान पार पडलेलं आहे। या व्याख्यानामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। यासोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा जरी शमलेला असला तरी जे उमेदवार आहेत त्यांची धाकधूक मतपेटीत बंद झाल्यानंतर उद्या काय नेमकं चित्र असणार आहे या सगळ्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।